संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 46. यापूर्वीच्या काही भागांपासून आपण श्री वाल्मिकी रामायणातल्या काही महत्वाच्या पात्रांविषयी जाणून घेत आहोत. आजच्या भागात सीता आणि श्रीरामाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल जाणून घेऊया. युद्धकांडातल्या 111व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 11 ते श्लोक क्रमांक 92 पर्यंत रावणवधानंतर मंदोदरी शोक करते. तेव्हा पण आपल्याला दिसतं की ती बुद्धीचं प्रतिनिधित्व करते आहे. क्रियताम विरोधश्च राघवेणेति यन्मया उच्यमानो न गृह्यासि तस्येन व्युष्टिरागता. म्हणजे रामाशी शत्रुत्व ठेवू नका असं सांगून तू माझा उपदेश न मानल्याने तुझ्यावर हे वाईट परिणाम झाले आहेत असं मंदोदरी म्हणते. युद्धकांडातल्याच 112व्या सर्गातल्या 24व्या श्लोकात श्रीराम हनुमानाला श्रीरामाचा दूत म्हणून पुन्हा सीतेकडे पाठवतो. वाल्मिकी मुनी सबंध 113वा सर्ग हा हनुमान आणि सीता यांच्यातल्या संभाषणासाठी समर्पित करतायत. त्याच 113व्या सर्गातल्या 34व्या श्लोकात हनुमान सीतेभोवती असणाऱ्या आणि ज्यांनी तिला त्रास दिला अशा राक्षसींना ठार करण्याची आज्ञा द्यावी म्हणून विनंती करतो. परंतु सीता तशी आज्ञा देत नाही. ती त्याला सांगते की रावणाच्या हुकुमावरून त्या राक्षसी तिच्याशी वाईट वागल्या म्हणून त्या राक्षसींना माफ केलं पाहिजे. रावणाच्या पराभवानंतर युद्धविराम होतो. विभीषण लंकेचा राजा होतो. सीता फाटक्या कपड्यात त्रासलेली आणि भुकेलेली आहे. ती श्रीरामाला भेटायला अतिशय उत्सुक आहे. परंतु श्रीराम विभीषणाला सांगतो की सीतेला स्नान करून नीट चांगली वस्त्र परिधान करून मगच माझ्याकडे येऊ दे. जेव्हा विभीषण सीतेला श्रीरामाकडे न्यायला येतो तेव्हा ती मी जशी आहे तशीच मला श्रीरामाकडे ने असा आग्रह विभीषणाकडे धरते. परंतु विभीषण सीतेचं म्हणणं ऐकत नाही आणि तिला तयार करूनच श्रीरामाकडे नेण्याची व्यवस्था करतो. आता श्रीराम असं का वागतो हेही एक कोडच आहे. दिव्यांगरागां वैदेहीं दिव्याभरणभूषितां इह सीतां शिरस्नातामुपस्थापयमाचिरम. म्हणजेच सीतेला तिने आंघोळ केल्यावर मोहक सौंदर्य प्रसाधनांनी सुशोभित करून आणि सुंदर दागिन्यांनी सजवून इथे आणा. त्यात विलंब होऊ देऊ नका. एव मुक्ता तु वैदेही प्रत्युवाच विभीषणम् अस्नाता द्रष्टुमिच्छामि भर्तारं राक्षसाधिप. म्हणजेच विभीषणाचं बोलणं ऐकून तिने पुढील प्रमाणे उत्तर दिलं की हे राक्षसांच्या राजा, मला स्नान न करताच मी जशी आहे तशी माझ्या पतीला भेटण्याची इच्छा आहे. विभीषण तिला बंद डोलीतून घेऊन येतो. परंतु श्रीराम तिला चालत यायला सांगतो. राजघराण्यात सर्वांसमक्ष चालत जाणं ही रीत नाही. विसृज्य शिबिकां तस्मादभ्यामेवोपसर्पतु समीपे मम वैदेहीं पश्यन्त्वेते वनौकसः. म्हणजे पालखी तिथेच सोडून तिला एकटीच पायी येऊ द्या. या वानरांना माझ्या उपस्थितीत सीतेला पाहू द्या. आता आपल्या लक्षात येतं की श्रीराम सीतेला स्नान करून चांगली वस्त्र आणि अलंकार घालून का यायला सांगतो. युद्धात विजय मिळाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर सीतेची भेट होणार आहे
हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हे जरी सत्य असलं तरी श्रीरामाला हे माहीत आहे की हा जनसंपर्काचा क्षण आहे आणि तिने सर्वांसमोर व्यवस्थित दिसणं हे महत्वाचं आहे. असा जरी आपल्या मनात विचार आला तरी वस्तुस्थिती ही वेगळी आहे. वाल्मिकी मुनी सीतेच्या अग्निपरीक्षेची तयारी करण्यासाठी वातावरण निर्मिती करताहेत आणि तिच्या आगीतून चालण्याच्या घटनेची ही प्रथम आवृत्ती आहे. या घटनेनंतर सीता अग्नीत उडी घेते आणि तिला काहीही इजा न होता सही सलामत बाहेर येते. नंतर ब्रह्मदेव श्रीरामाला सांगतात की तू साक्षात भगवान विष्णू आहेस. सीता आणि श्रीरामाचं खरं स्वरूप जे शक्ती आणि चैतन्य आहे. वाल्मिकी रामायणातल्या या घटना आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिल्या आहेत. वाल्मिकी रामायणातले ते अत्यंत महत्वाचे श्लोक आहेत. कृपया ते काळजीपूर्वक वाचा. आता श्रीराम सैन्याला मुक्त करतो. सुग्रीवाला किष्किंधेला परत जायला सांगतो. श्रीराम विभीषणाला सांगतो की लंका आता तुझ्या अधिपत्याखाली सुरक्षित असेल. आता इंद्र सुद्धा तुझ्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. श्रीराम प्रत्येकाचा निरोप घेतो आणि आता अयोध्येला जाण्यास निघतो. विभीषण त्याला श्रीराम राज्याभिषेक समारंभासाठी श्रीरामाबरोबर अयोध्येला येण्याची विनंती करतो. श्रीराम ती विनंती आनंदाने मान्य करतो. सुग्रीव सर्व वानरांसह आणि विभीषण आपल्या मंत्रिमंडळासह पुष्पक विमानात श्रीराम आणि सीतेबरोबर बसतात. ततः स पुष्पकं दिव्यं सुग्रीवः सह वानरैः आरुरोह मुदा युक्तः समात्यश्च विभीषण. याचा अर्थ असा की त्यानंतर सुग्रीव आनंदाने सर्व वानरांसह त्या अद्भुत अशा पुष्पक विमानात चढला. विभीषण आपल्या मंत्रिमंडळासह विमानात चढला. हा श्लोक म्हणजे युद्धकांडातल्या 122व्या सर्गातला 24वा श्लोक आहे. श्रीरामाने ते विमान अयोध्येला नेण्याची आज्ञा केल्यावर ते विमान हवेत उड्डाण करतं आणि अयोध्येला जातं. आता योगाच्या भाषेत सांगायचं झालं तर पुष्पक विमानाने घेतलेला मार्ग म्हणजे पाठीच्या कण्यातल्या मणक्यातला सुषुम्ना नाडीचाच मार्ग आहे. आपण सहस्रार चक्राचा संदर्भ पाहताना हा प्रवास पाहिलेला आहे. जेव्हा सीता आणि श्रीराम ब्रह्मलोकाला जाण्यासाठी प्रस्थान करतात तेव्हा वाल्मिकी रामायण संपतं. उत्तरकांड हे शेवटचं प्रकरण आहे. ते एक पाऊल मागे येतं आणि श्रीराम अयोध्येचा राजा होतो. इथपासून त्याची कथा सुरू होते. द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया या पुस्तकाच्या 4थ्या खंडातला पहिला अध्याय. या पुस्तकाचे लेखक आहेत R.C. मुजुमदार. तर R.C. मुजुमदारांच्या मते वाल्मिकी मुनींनी उत्तरकांड लिहिलेलं नाही. आपण देखील हे सहज पडताळून पाहू शकतो. रामायणातला पुनरावृत्तीचा नियम जो वाल्मिकी मुनींनी मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे तो या कांडात वापरलेला नाही. पण ज्ञानाने त्यांच्या तोडीच्या कोणीतरी कनवाळू योग्याने उत्तरकांडातले महत्वाचे भाग लिहिलेले असावेत. आपण फक्त आपल्या योगाच्या ज्ञानात जरा भर पडेल असेच भाग समजावून घेऊया. उत्तरकांडाच्या लेखकाला न्याय द्यायचा तर त्याच्या पुढे आलेली आव्हानं आणि ती यशस्वीपणे स्वीकारून लेखकाने केलेला त्यांचा सामना यांना दाद द्यावी लागेल. त्यांना वाल्मिकी रामायणाच्या चौकटीतूनच काम करावं लागलंय आणि सगळ्या बाजूंनी त्यांना त्याची गुणवत्ता राखावी लागली आहे. जर वाल्मिकी रामायणात बदल करून त्यांनी ते जिवंत ठेवलं नसतं तर कदाचित आपण वाल्मिकी रामायणच गमावून बसलो असतो. उत्तरकांडामध्ये वाल्मिकी रामायणात ज्या सुधारणा केल्या आहेत त्याच्या मागचं आणखी एक कारण असावं ते असं की समाजाची
आध्यात्मिक आराधना करायची पद्धत बदलली. सांख्य योगावर आधारित असलेला मार्ग बदलला आणि भक्ती मार्ग, कर्ममार्ग यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. हा बदल झाल्यामुळे या नव्या मार्गानुसार रामायणाचं पुनर्लेखन झालं. उत्तरकांडामुळे रामायण सोपं झालं. त्यातल्या कथा सहज लक्षात राहतील अशा आहेत आणि साधकाचं लक्ष भक्ती मार्गावर वाटचाल करेल अशा रीतीने त्या कथा लिहिलेल्या आहेत. योगमार्गाचं रामायणातलं महत्त्व कमी झालं. अध्यात्म रामायण आणि इतर अनेक रामायणांनी हा सुधारित मार्गच स्वीकारला. उत्तरकांडाची एकूण 111 प्रकरणं आहेत. त्यातली शक्ती आणि चैतन्यासंबंधीची जी प्रकरणं आहेत ती पाहून आपण आपल्या योगाच्या ज्ञानात भर घालूया. मात्र हे सगळं विवेचन यानंतरच्या 47व्या आणि शेवटच्या भागात ऐकूया. इथे भाग 46वा संपला.